हृदयामधला सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो न्यूरॉन. त्या न्यूरॉनचा सुद्धा हृदयाचा पार्ट असतो महत्त्वाचं म्हणजे तो ॲक्झॉन. त्यामुळं म्हणजे मेंदूची काळजी म्हणजे ब्रेनची काळजी आपल्या त्यांच्या या पुढच्या काळाला जे आपल्या शहरातील ज्या लोकांचे डोके थोडे असतील त्यांची सुद्धा ट्रीटमेंट देतील ते. आणि महत्त्वाचं काय ब्रेन स्ट्रोक असेल, पॅरालिसिस असेल, पार्किन्सन असेल, कोणते स्पाईन ब्रेनचे आजार असतील, या सर्व आजारांची ट्रीटमेंट आपल्या ह्या ॲक्झॉनमध्ये मिळणार आहे. त्यामध्ये ज्यांचं नावाचंच रामदास असल्यामुळे त्यांना त्याचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि सर्वांची इथून चांगले होऊन त्यांना खूप खूप शुभेच्छा लाभो. बरोबर धर्मपत्नी आपली जी आदिती आहे त्या पण खूप हुशार आहेत. त्यांचं रेडिएशन ऑन्कोलॉजी झाल्यामुळे त्यांसुद्धा या बिल्डिंगमध्ये आणि या ॲक्झॉनमध्ये खूप चांगलं कार्य असणार आहे. दोघे जोडीला आम्ही दोघं परिवार आलो आहे. आपल्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या सर्व परिवाराला सांगतो, आपल्या सर्व मीडियाला सांगतो की आपण सर्व या बिल्डिंगला मदत करावी. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर रामदास सोळंके, न्यूरो फिजिशियन. ॲक्झॉन न्यूरो केअर या इन्स्टिट्यूटमध्ये आपण हे ओपीडी बेस्ड इन्स्टिट्यूट आहे. इथे आपण ओपीडी बेस्ड सर्व्हिसेस देणार आहोत न्यूरोलॉजीच्या पेशंटला आणि ऑन्कोलॉजीच्या पेशंटला. मेंदूच्या बाबतीत झोप आवश्यक असते, वेळेवर जेवण, वेळेवर झोप. या व्यतिरिक्त जसं वय वाढत जाईल तसं BP, शुगर या गोष्टी कंट्रोल करणे व नियमित व्यायाम करणे. व्यायाम जो असतो तो जो रिकमेंडेड आहे ब्रेनच्या हेल्थसाठी तो असा असतो की आठवड्यातून 3 ते 5 दिवस 30 मिनिट ते 50 मिनिट मीडियम एक्सरसाइज हा व्यायाम आवश्यक असतो. त्याच्या व्यतिरिक्त जसं की कोलॅटरल सर्क्युलेशन वाढवण्यासाठी, जेणेकरून स्ट्रोक हा जो जसं प्रमाण आजकाल खूप वाढलेला आहे त्यापासून बचाव करण्यासाठी कोलॅटरल सर्क्युलेशन फार आवश्यक असतं. यावेळेस सर्वप्रथम ब्रेन स्ट्रोकची लक्षणं ओळखणे आवश्यक आहे. तर सर्वप्रथम स्ट्रोकची लक्षणे ओळखणं आवश्यक आहे. त्या चेहरा वाकडा होणे, ए म्हणजे आर्म विकनेस, एक हात किंवा एक पाय जड होणे, एस म्हणजे किंवा स्लरिंग, आणि टी म्हणजे टाईम. हा अर्जंट टाईम आहे हॉस्पिटलमध्ये जाणे जिथे स्ट्रोकची अत्याधुनिक पद्धतीने उपचार केला जातो. आणि स्ट्रोक म्हणजे त्यापैकी एक विशिष्ट कारण आहे ज्यामध्ये ब्रेनला एक तर रक्तपुरवठा कमी पडतो किंवा रक्तस्राव होतो. जास्त उन्हाच्या वेळेस बाहेर न पडणे, खूप आवश्यक असेल तेव्हा बाहेर पडणे. जेव्हा बाहेर पडत असाल तेव्हा पांढरे कपडे घालणे ही काळजी घ्यावी व कानाला रुमाल बांधणे, पांढरा रुमाल बांधणे. पांढरे कपडे किंवा पांढरा रुमाल यासाठी की पांढरा रंग हा एनर्जी रिफ्लेक्ट करतो, जेणेकरून बॉडीची हीट वाढणार नाही. न्यूरो केअर इथे आपण न्यूरोलॉजी आणि ऑन्कोलॉजीच्या डेडिकेटेड सर्व्हिसेस देणार आहोत व पेशंटच्या या इन्स्टिट्यूटतर्फे सफरिंग्स कमी करण्याचा प्रयत्न करणार. मी डॉक्टर रामदास सोळंके, न्यूरो फिजिशियन, ॲक्झॉन न्यूरो केअर व श्रीमती डॉक्टर आदिती काळदाते सोळंके, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट इथे ॲक्झॉन न्यूरो केअरमध्ये सर्व्हिसेस देणार आहोत. ॲक्झॉन न्यूरो केअर A2 रो हाऊस, चाणक्यपुरी, दर्गा रोड, अपोजिट टू डी मार्ट, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद.